ए भाग 3च्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण मागच्या भागापासून पाहतोय उत्पादन तंत्र, ज्याला आपण प्रोडक्शन टेक्निक्स असं आपण म्हणतोय. यामध्ये आपण मागच्या भागामध्ये प्रोडक्शन टेक्निक्सचा एक पार्श्वभूमी पाहण्याचा प्रयत्न केला होता की प्रोडक्शन टॅक्स म्हणजे नेमकं काय, प्रोडक्शन टेक्निक म्हणजे नेमकं काय हे असं आपण पाहिलं होतं. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की देश विकसित असेल किंवा देश अविकसित असेल किंवा विकसनशील असेल, या प्रत्येक देशाला उत्पादन करत असताना या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागते. त्यातली सर्वात मोठी समस्या ती म्हणजे उत्पादन कोणत्या माध्यमातून कोणत्या तंत्राने आपण ते करायचं. माधवीच बाहेर गेली आहे, जिच्यासाठी मी पुन्हा बँकला गेलोय, पार्श्वभूमी पाहतोय. हरकत नाही, आपण थोडीशी उजळणी घेऊन पुढे जाऊयाच. कारण देशापुढे जे अनेक प्रश्न आहेत, जे मूलभूत प्रश्न ज्याला आपण म्हणतो की देशामध्ये उत्पादन कोणतं घ्यावं, उत्पादन किती घ्यावं, ते उत्पादन कसं घ्यावं, उत्पादन कोठे घ्यावं आणि त्याचबरोबर उत्पादनाचं वितरण कसं करावं, हे जे 5 मूलभूत प्रश्न आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे उत्पादन कसं घ्यावं. म्हणजे देशामध्ये उपलब्ध असणारी साधनं, उपलब्ध असणारी साधन संपत्ती, त्याचा विचार करता उत्पादनाची आमची रचना आणि उत्पादनाची दिशा कशी असली पाहिजे या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची गरज हे नियोजनकर्त्यांना आणि आर्थिक विकासाचं धोरण ठरवणाऱ्या प्रत्येकाला असते. आणि म्हणून आपण या ठिकाणी या टॉपिकमध्ये प्रामुख्याने उत्पादनाची 2 तंत्र ही स्पष्ट केली जातात, ज्याच्यामध्ये भांडवल प्रधान उत्पादन तंत्र आणि श्रम प्रधान उत्पादन तंत्र. म्हणजे याचा अर्थ काय, देशामधली उत्पादनाची जी प्रक्रिया आहे, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असेल, कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, एकूणच काय देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाकरिता तुम्ही भांडवलाचा जास्त वापर करता का श्रमाचा जास्त वापर करता, याचा जेव्हा विचार करतात नियोजन करते किंवा धोरण करते, त्यावेळेला आपल्या देशामध्ये भांडवलाची उपलब्धता किती आहे, श्रमाची उपलब्धता किती आहे, याचा विचार करून उत्पादन कसं घ्यावं याचा निर्णय घेतात. म्हणजेच उत्पादन तंत्राची निवड करतात. भारतासारख्या देशाचं मी तुम्हाला मागच्या वेळेला उदाहरण दिलं होतं. भारतामध्ये मुळातच पहिल्यापासून भांडवलाची कमतरता, भांडवल निर्मितीचा वेग आपला कमी आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये लोकसंख्या प्रचंड आहे. एव्हा ना आज तर जगामध्ये आपली ओळख अशी आहे की तरुणांचा देश किंवा ज्याला आपण म्हणूया मनुष्यबळ, जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध असणारा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. याच कारणामुळे जगातले अनेक विकसित देश भारतामध्ये येऊन आता गुंतवणूक करून उत्पादन घेतात, कारण इथं जे श्रमशक्ती आहे ती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि त्यामध्ये वैविध्यता आहे. याचा विचार करता भारताच्या नियोजनकर्त्यांनी किंवा भारताच्या आर्थिक विकास करण्याच्या धोरणकर्त्यांनी काय निर्णय घ्यावा, उत्पादनाच्या बाबतीमध्ये भांडवलाचा वापर करावा का श्रमाचा वापर जास्ती करावा, याचा निर्णय घेणं हे तसं कठीण आहे. कारण एका बाजूला जेव्हा श्रमाचा वापर करतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम आहेत किंवा त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, आणि भांडवलाचा वापर करावा तर त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. पण अशा वेळेला आपल्याला एक मध्य काढून आर्थिक विकासासाठी दिशा ठरवताना आम्हाला या तंत्राची निवड करावी लागते, ज्याच्यामध्ये आपण मागच्या तासाला पाहिलं होतं भांडवल प्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय हे आपण बघण्याचा प्रयत्न केला होता. आता हे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र अभ्यासताना भांडवल प्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय, तर देशामध्ये उपलब्ध असणारं भांडवल आणि देशामध्ये उपलब्ध असणारं श्रम याच्याबद्दल स्वस्त काय पडतं आम्हाला. म्हणजे प्रत्येक उत्पादकाचा हा 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 प्रयत्न असतो की कमीत कमी खर्चामध्ये मला जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, आणि ज्यातूनच मग तो चॉईस ऑफ टेक्निक म्हणजे कोणतं तंत्र वापरावं याची तो निवड करतो. जर मला उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये यंत्राचा वापर करून उत्पादन खर्च कमी येत असेल तर तो निश्चितपणाने भांडवलाचा वापर करून यंत्र खरेदी करेल, तंत्रज्ञान अवगत करेल आणि त्याच्यापासून उत्पादन घेईल. म्हणजेच काय, श्रमाचा वापर करण्याच्या ऐवजी तो जास्त वापर कशाचा करेल, भांडवलाचा. आणि हेच आपण आकृतीवरून बघितलं होतं. अक्ष अक्षावरती श्रम दिलेत, य अक्षावरती भांडवल दिलेलं आहे. अक्ष अक्षावरती जे श्रम वापरलेत ते अम इतके श्रम वापरलेत आणि त्याच वेळेला अब इतकं भांडवल वापरलंय, आणि त्यावेळेला सबिंदू जो क वक्राने दाखवलेला जो सबिंदू आहे, त्या सबिंदूच्या ठिकाणचं उत्पादन तो घेतो, बरोबर. पण याच्यानंतर जेव्हा उत्पादन वाढवायचं असा निर्णय त्या उत्पादकाला घ्यायचा आहे, त्यावेळेला तो काय करतो, श्रम संख्या वाढवत नाही, इकडं अक्ष अक्षावरती श्रम संख्या वाढवत नाही, तो काय वाढवतो, ब ते ब1 इतकं भांडवलाचं प्रमाण वाढवतो आणि त्याच्यातून तो जे उत्पादन वाढवतो तो किती आहे, स1 इतकं उत्पादन वाढवतो. म्हणजे उत्पादन वाढीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी श्रमाला प्राधान्य देण्याच्या ऐवजी त्यांनी भांडवलाला प्राधान्य दिलं, आणि म्हणून क या वक्रावरचं जादा उत्पादन झालेलं आपल्याला दिसतं किंवा त्या उत्पादकाने घेतलेलं बघायला मिळतं. पण इथं त्यांनी श्रमाच्या ऐवजी कशाला प्राधान्य दिले, भांडवलाला.
यालाच आपण भांडवल प्रधान, भांडवलाला प्राधान्य देणारं उत्पादन तंत्र, कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक असं आपण त्याला म्हणतो. आणि मग याचेच फायदे आपण बघितले होते. भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचं समर्थन करणारे मुद्दे आपण बघितले होते, ज्यामधून जलद आर्थिक विकास होतो, दर्जेदार वस्तूंची निर्मिती होते, कामगारांची उत्पादन क्षमता सुद्धा वाढते, मूलभूत आणि अवजड उद्योगधंदे जे आहेत भारतातले मोठे उद्योगधंदे याच्यामध्ये सुद्धा आम्हाला भांडवलाचा वापर केला तर जास्तीत जास्त फायदा होतो. अविकसित राष्ट्रांसाठी तर जास्त उपयुक्त. याचं कारण असं खूप साऱ्या क्षेत्रांमधले खूप सारे टार्गेट्स आमचे विकासाचे ठरलेले आहेत किंवा आम्हाला ते गाठायचे आहेत. मग अशा वेळेला श्रमाला जर आम्हाला भांडवलाची साथ देता आली तर त्या देशाचा आर्थिक विकास आणखी वेगाने आम्ही करू शकतो. म्हणून अविकसित देशांच्यासाठी भांडवली गुंतवणूक किंवा भांडवलाचा वापर करून आर्थिक विकासाची गती वाढवणं हे उपयोगाला पडतं. यातून होतं काय, देशातलं उत्पादन वाढतं, सेवांचं उत्पादन वाढतं, एकूणच लोकांना त्याचा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा ह्या पूर्वीपेक्षा चांगल्या वापरायला मिळतात. यातून लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावतो. उत्पादन वाढीला उपयुक्त आहे, कारण क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही पातळ्यांवरचे उत्पादन हे भांडवली साधनांचा वापर केल्यामुळे वाढतं. यंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करणं म्हणजे भांडवली साधनांचा वापर करणं. यातून उत्पादन देशामधलं वाढतं आणि स्वाभाविक याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आम्हाला आमचं स्थान टिकवता येतं. त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये येणारं उत्पादन हे विविध स्वरूपाचं, गुणवत्तेचं आणि क्वांटिटीचं शिवाय कमी खर्चाचं हे जर उपलब्ध असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या देशातलं उत्पादन कमी खर्चाचं, चांगल्या गुणवत्तेचं आणि पुरेसं उत्पादन आम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दिलं पाहिजे. याच्यामुळे आमची देशाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा सुधारते. आणि यातून सगळ्यात महत्वाचा विषय गुंतवणुकीचा पर्याप्त वापर. जी काही तुम्ही उत्पादनासाठी गुंतवणूक करता त्या गुंतवणुकीतून प्रत्येक उत्पादकाचा एक साधा त्याचा दृष्टिकोन असा असतो की मी जी गुंतवणूक केलेली आहे त्यातून मला जास्तीत जास्त फायदा मिळावा. अगदी आपल्या शेतकऱ्याचं उदाहरण आपण जर घेतलं की नाही तर शेतकरी सुद्धा हा विचार करतो की मी जे पीक आता घेतोय त्यामध्ये जे मी भांडवल गुंतवलेलं आहे त्यातून मला जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल. आणि हे घेत असताना मग तो काय करतो, समजा आपल्याला उदाहरण घेऊया, जर भांगलणीसाठी मला जर श्रमाच्या माध्यमातून आम्ही उत्पादन घेत असू तर मला किती खर्च येतो, तर एकरी साधारणपणे 5,000 रुपये खर्च येतो. म्हणजे बायका भांगलायला लावले तर आम्हाला 5,000 रुपये खर्च येतोय असं धरून चाला बरं का. आणि तिथंच जर आम्ही तणनाशकाचा वापर जर केला तर तेच का माझं 2,000 रुपयात होतं. याचा अर्थ काय, आम्ही श्रमाचा वापर करण्याच्या ऐवजी पैसे खर्च करून तणनाशक आणलं आणि तणनाशकाचा वापर केला तर आमचं तेच काम भागणार आहे. म्हणजे पैसे माझे 3,000 रुपये इथं वाचले. याचा अर्थ काय, मी जी गुंतवणूक करणार आहे उत्पादनामध्ये जी गुंतवणूक करतोय त्याचा पर्याप्त वापर करण्याकरिता जिथं भांडवली साधनाचा वापर आम्हाला करणं शक्य आहे तिथं तो केला पाहिजे, ज्याच्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो आणि चांगल्या गुणवत्तेचं जास्तीत जास्त उत्पादन करायला आम्ही प्रयत्न करतो. हे झालं भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचं समर्थन करणारे काही मुद्दे. आणि मग आपण पुढे वळलो होतो कालच्या मागच्या भागामध्ये, तो म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र. अगदी उलट भांडवल प्रधान उत्पादन तंत्र निवडीच्या बरोबर उलट, जर तुमच्या देशामध्ये भांडवलाची कमतरता आहे, भांडवल निर्मितीचा वेग कमी आहे, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या देशामध्ये जर लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असेल तर तुम्ही काय करायला हवं, भांडवलाच्या ऐवजी किंवा यंत्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या ऐवजी श्रमाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. आणि तेच या आकृतीमध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. काय बघायला मिळतं, अम इतकं सुरुवातीला श्रम वापरलेलं आहे आणि अब इतकं भांडवल वापरलेलं आहे. उत्पादन किती घेतलंय, स बिंदू इतकं उत्पादन घेतलंय, जे क या वक्रावरून आपल्याला दिसतं क. परंतु ज्यावेळेला हे उत्पादन वाढवायचं आहे म्हणजे किती, क1 या वक्रा इतकं उत्पादन वाढवायचं आहे, म्हणजे नवीन उत्पादनाचा वक्र आम्हाला स1 या बिंदूच्या ठिकाणी जो दिसतोय ते उत्पादन वाढलं. पण उत्पादन वाढवताना काय वाढवलं, इनपुट्स काय वाढवले, भांडवल वाढवलं का श्रम वाढवलं, तर इथं भांडवल नाही वाढवलेलं दिसत आहे. अब इतकंच भांडवल आहे, मात्र श्रम मात्र च्या ऐवजी म1 इतकं श्रम वाढवलेलं दिसतं. ज्या श्रमाच्या वाढण्यामुळे आमचं उत्पादन वाढलं स1, जे उत्पादन वाढलं ते आम्ही श्रमाचा वापर करून वाढवलं. याचा अर्थ असा, आम्ही भांडवलाला प्राधान्य द्यायच्या ऐवजी श्रमाला प्राधान्य दिलं. लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक हा भाग आपण कालच्या तासाला इथपर्यंत समजला होता. आणि आपल्याला पाहायचं होतं ते म्हणजे श्रमप्रधान तंत्राचं समर्थन करणारे मुद्दे. बरोबर, आता श्रमप्रधान तंत्र का वापरायचं आहे का देशामध्ये, हा प्रश्न खरं तर आता आपल्याला बारकाईने बघायचा आहे. भारताचं उदाहरण कायमस्वरूपी तुम्ही डोळ्यापुढे जर ठेवलं तर मला असं वाटतं की या तंत्राचे फायदे काय आहे किंवा त्याचं समर्थन आम्ही का करावं, अशा पद्धतीची माहिती आपल्याला सहजपणे समजून येईल. एक मुद्दा त्यातला पहिला, रोजगार निर्मिती होते. श्रमाला प्राधान्य दिलं तर तुमच्या देशातली जी लोक उपलब्ध आहेत, जी मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्या मनुष्यबळाच्या हाताला काम मिळतं. म्हणजेच रोजगाराच्या संधी, प्रत्यक्ष नोकरी असेल, व्यवसाय असेल, व्यापार असेल,
या माध्यमातून प्रत्येक उत्पादन घटकाला हा आम्ही इथं रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो. हे श्रमप्रधान तंत्राचं सगळ्यात महत्वाचा फायदा किंवा महत्वाचं समर्थन करणारा मुद्दा आहे. भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघतो, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याकडे बेकारीची समस्या प्रचंड प्रमाणामध्ये गंभीर होत जाताना आपल्याला बघायला मिळते. आपल्याला असं वाटलं होतं खुल्या आर्थिक धोरणानंतर की भारताचा आर्थिक विकास आता जलद गतीने होताना नवे उद्योग उभे राहतील, नवा व्यापार वाढेल, नवे व्यवसाय उभे राहतील आणि यातून लोकांच्या हाताला काम मिळेल. झालं काय, आम्ही खाजगीकरणाच्या माध्यमातून भांडवली स्वरूपाची गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करायला लागलोय. त्यामुळे आर्थिक विकास झालेला दिसतोय. एका बाजूला उत्पादन वाढलेलं आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला आमचा वाटा वाढलेला आहे, देशांतर्गत उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसतेय. मात्र त्या प्रमाणामध्ये ज्या प्रमाणात रोजगाराच्या संधी वाढायला पाहिजे होत्या त्या वाढलेल्या दिसत नाहीत. याचं कारण असं की आम्ही काय केलं माहितीये, खाजगीकरणाला वाव दिल्यामुळे खाजगी भांडवलदार जो आहे तो जास्तीत जास्त भांडवलाचा वापर करून कमीत कमी खर्च करून, कारण लेबरवरती जास्त खर्च होत आहे, मग तो भांडवली साधनाचा वापर करून कमी खर्चामध्ये ज्यादा उत्पादन घेतोय. स्वाभाविकपणे एका बाजूला उत्पादन वाढताना दिसतंय, मात्र लोकांच्या हाताला काम मिळत नाही, लोक बेकार राहिलेले. देशामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढले, व्यवसाय वाढले, व्यापार वाढला, रोजगार मात्र वाढला नाही. ही विचित्र परिस्थिती आपल्याला आता दिसतेय. मात्र इथं श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा जेव्हा आम्ही समर्थन करतो त्यावेळेला तिथे एक गोष्ट आपल्याला अधोरेखित केली पाहिजे, ती म्हणजे अशी, भांडवलाचा वापर कमी करून उपलब्ध असणारा श्रमसंख्या आहे आमच्याकडं, जे मनुष्यबळ आहे, याचा वापर मॅक्झिमम जास्तीत जास्त केला तर निश्चितपणाने देशातली बेकारी कमी होईल. आणि बेकारी कमी होण्याबरोबर बेरोजगारी हा जो काय भाग आहे देशाच्या पुढचा मोठ्या समस्येतला एक भाग, तो आपल्याला कमी करता येईल. पुढचा दुसरा मुद्दा आहे भांडवलाची कमतरता. भारतामध्ये मुळातच आता आपण बघतोय तसं कायमस्वरूपी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण बघतोय भारताच्या आर्थिक इतिहासाकडे, कमालीची गरिबी देशामध्ये आहे, कमालीचं दारिद्र्य आपल्याकडे आहे. लोकांना उत्पन्न आहे पण ते पण किती आहे, रोजच्या त्याच्या दैनंदिन गरजा भागवता येतील इतकी उत्पन्न मिळवणारी, ज्याला आपण मध्यम कुटुंबातली लोक म्हणतो, फारशी बचत करू शकत नाहीत. आणि देशामध्ये अशा कमी उत्पन्नामुळे, कमी बचत झाल्यामुळे भांडवलच तयार होत नाही. पण भांडवल न तयार झाल्यामुळे, ज्याला आम्ही भांडवल निर्मिती असं म्हणतो, ही भांडवलाची कमतरता आहे देशामध्ये. आणि भांडवलाची कमतरता असल्यामुळे मग आता काय करावं, उद्योग करू नयेत का, उभे करू नयेत का, व्यापार करू नये का, व्यवसाय करू नये का, तो करावा, निश्चितपणे करावा. पण तो करताना भांडवल नाहीये ना आपल्याकडं, मग पर्याय काय आपल्याकडं, भांडवलाची जागा जर आम्हाला श्रमाने भरून काढता येत असेल तर तिथं श्रमिकांचा वापर आम्ही करूया. अशा पद्धतीने भांडवलाची कमतरता असलेल्या देशाने आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळाचा वापर करावा आणि उत्पादनामध्ये प्रगती करावी, अशी माफक अपेक्षा या ठिकाणी स्पष्ट करता येते. दुसरी बाब भांडवलाची कमतरता म्हणून तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आता आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ज्याला आपण एफडीआय असं आपण म्हणतोय, भारतामध्ये भांडवल कमी म्हणून आम्ही विदेशातल्या उद्योजकांना आणि भांडवलदारांना असं म्हणतोय, आमच्या देशामध्ये या, आमच्या बाजारपेठेमध्ये गुंतवणूक करा, आमच्या उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करा. हे कशासाठी म्हणतोय आपण, आमच्याकडे भांडवल नाहीये, मग तुम्ही इथं या, भांडवल गुंतवा, उद्योग सुरू करा, व्यापार सुरू करा, म्हणजे आमच्या लोकांच्या हाताला काम मिळेल. तात्पर्य काय, आपल्या देशामध्ये भांडवलाची कमतरता किंवा ज्या ज्या देशांच्या मध्ये भांडवलाची कमतरता आहे त्या त्या देशांनी आपल्या आर्थिक विकासासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असणारं जे मनुष्यबळ आहे त्याचा जर युक्त वापर केला, त्याचा जर पर्याप्त वापर केला, तरी सुद्धा देशाचा आर्थिक विकास आपण साधू शकतो. अशा पद्धतीने समर्थन करतोय आपण. पुढे तिसरा मुद्दा, उत्पादक उपभोक्त्यांमध्ये वाढ होईल. म्हणजे काय होईल, जर भांडवलाच्या वापराच्या ऐवजी आम्ही श्रमाला प्राधान्य दिलं तर लोकांच्या हाताला काम मिळेल. लोकांच्या हाताला काम मिळण्याबरोबर म्हणजे रोजगार मिळण्याबरोबर त्याला उत्पन्न वाढेल, आणि त्याला उत्पन्न वाढलं, त्याच्या हातातले खिशातले पैसे जर वाढले तरच तो बाजारपेठेमध्ये मागणी करेल ना. आणि त्याने जर मागणी केली म्हणजे तो उपभोक्ता आहे. खरं तर बाजारपेठेमध्ये मागणी करणारा जो ग्राहक आहे तो उपभोक्ता आहे, परंतु तो बाजारपेठेमध्ये मागणी कधी करेल, ज्या वेळेला त्याच्या हाताला काम मिळेल आणि काम मिळाल्यामुळे त्याला उत्पन्न मिळेल, तेव्हा तो खर्च करेल म्हणजे काय, बाजारपेठेमध्ये मागणी करेल. म्हणजे अशा तो उत्पादक कार्यामध्ये सुद्धा सहभागी झाला, आणि उत्पादक कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे जे उत्पादन वाढलं, त्या वाढलेल्या उत्पादनाला मागणीच जर बाजारपेठेमध्ये आली नाही तर त्या उत्पादन करण्याला काही अर्थ नाहीये, किंवा पुढे उत्पादन ते होणार नाही. का तर घेतलेल्या उत्पादनाला जर आज बाजारपेठेमध्ये खप नाहीये, खप का नाहीये तर लोकांची मागणी नाहीये. लोकांची मागणी का नाहीये, लोकांच्या हातामध्ये पैसे नाहीयेत. लोकांच्या हातात पैसे का नाहीये तर त्यांना रोजगार नाहीये. मग आपण इथं श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर जर केला, म्हणजे श्रमाला जास्तीत जास्त प्राधान्य जर दिलं, लोकांच्या हाताला काम मिळेल, लोकांना नोकऱ्या मिळतील किंवा काम करतील, व्यवसाय करतील, लोकांच्या हातात पैसे येतील. जो श्रमिक उत्पादन कार्यामध्ये सहभागी झालाय
तोच उपभोक्ता आहे आणि अशा उत्पादकांच्या मध्ये आणि उपभोक्त्यांमध्ये वाढ होईल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल. हा एक त्यातला समर्थनाचा मुद्दा आहे. पुढचा चौथा मुद्दा वैकल्पिक खर्चाचा विस्तार, ज्याला हंगामी बेकारीवरती उपाय. आपल्याला हंगामी बेकारी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याला निसर्गावरती अवलंबून असणाऱ्या शेती आपण बघतोय, आपल्याला कळावं म्हणून मी स्पष्टपणे इथं सांगेल. किंवा बाजारपेठेमध्ये काही ठराविक वस्तूंना काही ठराविक कालावधीमध्येच मागणी असते, एरवी त्याची मागणी नसते. मग अशा वेळेला जे बेकार होणारे श्रमिक आहेत, ह्या श्रमिकांना आता उदाहरणार्थ आपल्या सुगीच्या कालावधीमध्ये कमालीची लोकांची कमतरता आम्हाला शेतामध्ये भासते. तेव्हा ना, आता उदाहरण द्यायचं झालं औद्योगिक क्षेत्रातलं किंवा व्यवसाय क्षेत्रातलं, आता पावसाळा येतोय म्हणलं की रेनकोट तयार करणं, छत्री तयार करणं किंवा पावसापासून संरक्षण मिळावं, ह्याचं जे उत्पादन आहे याला मागणी आता या कालावधीमध्ये वाढणार आहे. या वेळेला अशा वस्तूंच्या उत्पादनामध्ये लोकांना काम मिळेल. पण ज्या वेळेला उन्हाळा आहे, ज्या वेळेला हिवाळा आहे, त्यावेळेला छत्री असेल, रेनकोट असेल किंवा प्लास्टिकचा कागद असेल, या उत्पादनाला मागणी नसते. पण त्या उत्पादनामध्ये सहभागी असणारा कामगार आहे, त्याला मात्र त्यावेळेला रोजगार मिळत नाही. विशिष्ट हंगामामध्ये काही लोकांना आमच्याकडे रोजगार मिळतो, मग तो इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये असेल किंवा शेती क्षेत्रामध्ये असेल. अशा परिस्थितीमध्ये खरं तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये 12 महिने त्या कामगारांना काम कसं मिळेल त्या क्षेत्रामध्ये याची रणनीती ही वापरली गेली पाहिजे. तिथं भांडवलाचा वापर कमी करून जिथं जिथं लोकांना आम्हाला पर्याय म्हणून श्रमिकांना काम देणं शक्य आहे, तिथं जर आम्ही ते काम देऊ शकलो तर निश्चितपणे त्या देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. अन्यथा भारतामध्ये तर प्रचंड प्रमाणामध्ये हंगामी बेकारी आहे. हंगामी बेकारी, ज्याला छुपी बेकारी हा एक प्रकार आहे त्यातला. छुपी बेकारी आणि हंगामी बेकारी भारतामधलं प्रचंड ही समस्या आपल्याला बघायला मिळते. त्याला पर्याय म्हणजे काय? आपल्या देशामध्ये भांडवलाच्या ऐवजी जर श्रमप्रधान तंत्राचा वापर जर केला तर निश्चितपणे भारताच्या बेकारीवरती आपण चांगला उपाय किंवा चांगला पर्याय आपण काढू शकतो. पाचवा मुद्दा त्यातला असा आहे, अविकसित राष्ट्रांसाठी उपयुक्त. बहुतेक करून जगातल्या अविकसित राष्ट्रांकडे जर बघितलं तर त्या अविकसित राष्ट्रांच्याकडे भांडवल कमी आहे, लोकसंख्या मात्र अविकसित राष्ट्रांच्या मध्येच जास्त आहे. जगातल्या सगळ्या देशांचा आपण सर्वे केला किंवा आकडेवारी जर बघितली तर जेवढे म्हणून आज विकसित देश आहेत त्या विकसित देशांची लोकसंख्या कमी आहे. चीन सोडला तर चीनला सुद्धा आज आपण विकसित देश म्हणतो, मात्र जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश तो आहे. मात्र मेजॉरिटीने आपण हा जर विचार केला, अमेरिका असेल, जर्मनी असेल, फ्रान्स, जपान, इंग्लंड या देशांची लोकसंख्या त्या मानानं खूप कमी, ज्या मानानं त्यांचा आर्थिक विकास झाला. अविकसित देशांच्या मध्ये मात्र भांडवलाची कमतरता आहे, लोकसंख्या मात्र प्रचंड प्रमाणात आहे. आणि या प्रत्येक देशामध्ये तिथं पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, शेजारचा नेपाळ असेल, भारत असेल, हे सगळे देश प्रामुख्याने आशिया खंडातले अविकसित आहेत. आफ्रिकन कंट्रीज आहेत, काही आफ्रिकन देश आहेत काही ज्याच्यामध्ये अविकसितपणा आहे आणि तिथं लोकसंख्या जास्त आहे. मग अशा लोकसंख्या जास्त असणाऱ्या देशांनी खरं तर भांडवली साधनांचा वापराचा अट्टहास करण्यापेक्षा देशामध्ये जे उपलब्ध मनुष्यबळ आहे किंवा लोक जे उपलब्ध आहेत त्यांच्या हाताला काम द्यावं. म्हणून अविकसित राष्ट्रांना जर आपल्याला विकास साधायचा असेल तर आपल्या देशातल्या लोकांच्या हाताला काम देण्याकरिता श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा अवलंब केला पाहिजे. सहावा मुद्दा त्यातला लागून येतो तो म्हणजे परकीय चलनाची बचत. अविकसित देशांच्या मध्ये किंवा भारतासारख्या विकसनशील देशामध्ये सुद्धा यंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करायचा तर ते आमच्याकडे नाहीये. आम्ही काय करतो मग? विकसित देशांच्या मधून आम्ही ती तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री आयात करतो, म्हणजे त्यासाठी आम्ही परकीय चलन खर्च करतो की नाही. मग जे बहुमूल्य किंवा मौल्यवान अशा पद्धतीचे परकीय चलन जे आहे ते आम्ही त्याच्यावरती खर्च करण्यापेक्षा, यंत्रणेने तंत्रज्ञानाने काम करण्यापेक्षा आमच्या लोकांच्या हाताला काम देऊया. याच्यामुळे काय होईल? आमची आयात कमी होईल, परकीय चलन वाचेल. आणि परकीय चलन वाचवायचं असेल, त्याच्यामध्ये बचत करायची असेल तर पर्याय, भांडवलाला पर्याय जिथं जिथं शक्य आहे आम्हाला लोकांच्या हाताला काम देणं, तिथं लोकांच्या हाताला काम देऊया, ज्याच्यामुळे यंत्राचा वापर कमी होईल, तंत्रज्ञानाचा वापर कमी होईल आणि स्वाभाविकपणे त्यासाठी होणारा जे भांडवल खर्च होणार आहे ते आमचं वाचेल, त्याची बचत होईल. हा एक समर्थनाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. औद्योगिक विकेंद्रीकरण हा एक मुद्दा आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, भारतासारख्या देशाचा विचार जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला बहुसंख्य लोकसंख्या आमची ग्रामीण भागामध्ये राहते. जवळजवळ 70% लोकसंख्येचं वास्तव्य आमचं ग्रामीण भागामध्ये आहे. 30-32% लोक आमची शहरामध्ये राहतात. आणि ग्रामीण भागामधल्या लोकांना काम आहे का? शेतीशिवाय बहुतांश लोकांना काम नाहीये, कारण ग्रामीण भागामध्ये उद्योगांचा विस्तार झालेला नाहीये, विकास झालेला नाहीये. मग जर अशा पद्धतीने जर मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये उपलब्ध आहे तर त्या ग्रामीण भागामध्ये आम्ही जर उद्योग वाढवले, औद्योगिकरणाचा विस्तार केला, विकास केला तर निश्चितपणाने
आमच्याकडं उद्योगांचं विकेंद्रीकरण होईल. शहरांकडे जो बेकारांचा लोंढा दररोज लाखोंच्या संख्येने येतोय, शहरांमधले प्रश्न त्यामुळे बिकट होत आहेत किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेला ते भोगावे लागत आहेत, अशी जी स्थिती आहे ही आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करता येईल. ग्रामीण भागामध्ये आम्हाला उद्योग घेऊन जाता येईल. ग्रामीण भागामध्ये बेकार असणारे तरुण, बेकार असणारे मनुष्यबळ हे आम्हाला उपयोगात आणता येईल आणि हा एक फायदा आपल्याला इथं करून घेता येईल. उद्योगांचं विकेंद्रीकरण आम्हाला जिथं लोक आहेत, ग्रामीण भागामध्ये असतील, खेड्यापाड्यांमध्ये असतील, तिथपर्यंत घेऊन जर आम्ही उद्योग गेलो तर निश्चितपणे आम्हाला आर्थिक विकासाला गती देता येईल. पुढचा, भाववाढीवर नियंत्रण. आता भाववाढीवरती नियंत्रण कसं येईल? भाववाढीवरती नियंत्रण अशा अर्थाने येईल की किमती का वाढल्या? किमती या अर्थानं वाढल्या की आता आमच्याकडे भांडवलाचा वापर केलाय, ते आम्ही कर्जाने घेतलंय, त्याचं व्याज भरायचंय. यंत्रसामग्री खरेदी केली आहे, ती महाग आहे. तंत्रज्ञान आम्ही खरेदी केलंय, ते महाग आहे. आणि उत्पादन घेतलंय म्हणून आमचा उत्पादन खर्च वाढलाय. ह्या कारणांच्या सबबी खाली उद्योजक, खाजगी भांडवलदार, खाजगी व्यावसायिक ह्याच्या प्रचंड किमतींचा माल बाजारपेठेमध्ये विकतायत. यांना आम्हाला सांगता येईल की बाबांनो, तुम्ही भांडवलही खर्च करू नका, म्हणजे व्याज खर्च करायला प्रश्न नाहीये. यंत्रसामग्री, तंत्रज्ञानही खरेदी करू नका, तेवढं करू नका. जर आमच्याकडे तुम्हाला वापरासाठी श्रम उपलब्ध आहे, तिथं त्याचा वापर करा, तुमचं उत्पादन खर्च कमी होईल. कारण अविकसित देशांच्या मध्ये श्रमसंख्या इतकी मोठ्या प्रमाणात आहे की ती श्रमसंख्या, हिचा दर कमी आहे, म्हणजे मजुरीचा दर कमी आहे. मग मजुरीचा दर कमी असताना तुम्ही भांडवलावरती खर्च का करताय? श्रमाच्या साहाय्याने उत्पादन करा, तुमचा उत्पादन खर्च कमी येईल आणि याच्यामुळे आपोआपच उत्पादन खर्च कमी झाला, वस्तूंच्या किमती कमी होतील, भाववाढ कमी होईल. असा एक पर्याय हा तज्ञांच्याकडून सुचवला जातो. 9वा पर्याय समर्थनाचा मुद्दा आहे उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनास प्राधान्य. उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनास प्राधान्य. बाजारपेठेचा विचार जर केला की नाही तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, काही भांडवली स्वरूपाच्या वस्तू असतात की ज्यांची खरेदी केल्यानंतर पुढची 2 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे आम्हाला त्याची पुन्हा खरेदी करावी लागत नाही. उदाहरणार्थ, घरातली मोटरसायकल एकदा खरेदी केल्यानंतर पुन्हा तुम्ही रोज खरेदी करणार आहे का? दर महिन्याला खरेदी करणार आहे का? दरवर्षी खरेदी करणार आहे का? नाहीये. 5-10 वर्षी तुमची खरेदी थांबली. टीव्ही, घरातला टीव्ही एकदा खरेदी केल्यानंतर किमान 5 वर्ष तरी तुमच्याकडे टीव्ही चालतो प्रत्येकाचा, म्हणजे 5 वर्ष पुन्हा त्या कुटुंबाची मागणी थांबली. पण रोज लागणारं पीठ, रोज लागणाऱ्या डाळी, रोज लागणाऱ्या भाज्या, रोज लागणारे जे काही कन्झ्युमेबल आयटम आहे, जो रोज लागणार आहे, तो आज उपभोग घेतल्यानंतर उद्या संपणार आहे, म्हणजे त्याचं उत्पादन आपल्याला घ्यायला पाहिजे. असं जे उत्पादन आहे, असं उत्पादन आम्हाला श्रमाच्या माध्यमातून घेता येईल. श्रमाचा जास्तीत जास्त वापर करून उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाला आम्हाला प्राधान्य देता येईल, ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला एक गती मिळेल, अर्थव्यवस्थेमधल्या व्यवहारांची गती वाढेल आणि आपोआपच देशाच्या आर्थिक विकासाला त्याची मदत होईल. म्हणजे श्रमाचा वापर करून भांडवली वस्तू तयार करण्यापेक्षा, कारण भांडवली वस्तू तयार करण्याकरता भांडवली साधनांची गरज आहे. व भांडवली साधनांचा वापर करून एवढ्या सगळ्या वस्तूंचं प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन करायचंय की आज ते पडून राहणार आहे. त्यापेक्षा आपल्या श्रमाचा वापर करा आणि उपभोग्य वस्तूंचं उत्पादन करा. लोकांच्या हाताला कामही मिळेल, काम मिळाल्यामुळे उत्पन्न मिळेल, ते मागणी करतील आणि उपभोग्य वस्तू खपतील. अशा स्वरूपाचं समर्थन केलं जातं. याच्यानुसार 10वा मुद्दा येतो तो म्हणजे आर्थिक समानता. भांडवलाचा वापर करून आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा हे चित्र आपल्याला दिसतं. श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेत, गरीब अधिक गरीब होत चाललेला आहे. म्हणजे एक वेळच्या जेवणाची परापत काही लोकांच्या आज मित्राला दिसते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशातला श्रीमंत हा जगातल्या श्रीमंतांच्या पहिल्या 10च्या यादीमध्ये दिसतात. हे चित्र फार विचित्र आहे. म्हणजे अलीकडच्या जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की देशाच्या आर्थिक विकासाबरोबर लोकांचा विकास होईल, पण झालंय उलट. आपल्याकडे या प्रक्रियेनंतर, खुल्या आर्थिक धोरणाच्या स्वीकारानंतर श्रीमंतांची संख्या वाढत चालली आहे आणि गरिबांची संख्या तेवढ्याच प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. ही जी दरी आहे, गरीब श्रीमंतांच्या मधली जी दरी आहे, हा जो संघर्ष आहे, हा दिवसेंदिवस पराकोटीला जाताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि तो फक्त भारतातच नाहीये, जगातल्या अनेक अविकसित देशांच्या मध्ये अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून जर आर्थिक समानता प्रस्थापित करायची असेल तर जी लोक आहेत, जी लोकसंख्या तुमच्या देशामध्ये आहे, त्यांच्या हाताला काम द्या. त्यांच्या हाताला काम जर दिलं तर निश्चितपणाने तो त्याची गरज भागल्यानंतर तो संघर्षासाठी उभा राहणार नाही. पण जोपर्यंत त्याला गरज आहे तो राहू शकत नाही त्याच्या वाचून, आणि त्याला ते मिळत नसेल तर तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेल. याच्यातून समाजामध्ये आर्थिक असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची जी विषमता आम्हाला दिसते, ही विषमता कमी करण्यासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्र हे प्रत्येक देशाच्या दृष्टिकोनातून फायद्याचं ठरेल. तुमच्या देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या श्रमाचा म्हणजेच मनुष्यबळाचा मॅक्झिमम, जास्तीत जास्त पर्याप्त वापर करून तुमचा आर्थिक विकास करण्याची नीती ही त्या देशाने आर्थिक नीती, रणनीती ही वापरली पाहिजे.
अशा पद्धतीचं समर्थन आपल्याला इथं करता येईल. आणि सर्वात शेवटचा मुद्दा तो म्हणजे अवाजवी खर्चात बचत, ज्याचा मी आता उल्लेख केला. जिथं गरज आहे तिथं निश्चित भांडवली साधनांचा वापर करा किंवा भांडवलाचा वापर करा. पण जिथं तुम्हाला गरज आहे आणि त्याला पर्याय उपलब्ध आहे तोही स्वस्त. समजा भांडवली वस्तूसाठी तुम्हाला तिथं 10,000 खर्च करावे लागतायत आणि तिथंच ते काम श्रमाचा वापर जर केला तर ते 8,000 रुपयामध्ये होत आहे किंवा 9,000 रुपयामध्ये होत आहे. 1,000 रुपये तरी वाचतायत ना. असा जो अवाजवी खर्च आहे, परकीय चलनाच्या स्वरूपातला जो अमूल्य ठेवा आमचा खर्च करावा लागतोय, जे भांडवल आम्हाला इतर विकासासाठी देशाच्या वापरता येईल, जिथं जिथं श्रमाचा वापर करणं शक्य आहे ते केल्यामुळे जे भांडवल आमचं वाचेल ते आम्हाला अशा ठिकाणी वापरता येईल की जिथं नवीन क्षेत्र आम्हाला निर्माण करता येतील आणि त्यातून देशाच्या आर्थिक विकासाला आणखीन गती देता येईल. अशा पद्धतीचं समर्थन हे श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि आता आपण पुढे जातोय. उत्पादन तंत्राची ही निवड करताना म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र असेल किंवा श्रमप्रधान उत्पादन तंत्र असेल, यांची निवड करताना काही देशांच्या पुढे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी प्रमुख 5 अडचणी आहेत. या 5 अडचणींचा आपण जाता जाता आढावा घेऊया म्हणजे आपल्याला हे प्रकरण संपेल. पहिली अडचण त्यामध्ये काय आहे बघा, निरक्षर जनता. मुळात आपल्या भारतासारख्या देशाचा विचार केला किंवा अविकसित देशाचा विचार केला की नाही, तर त्या देशातल्या लोकांना याची मुळात जाण नाहीये की आपण काय उत्पादन घेतोय, ते कसं घेतोय, ते कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगल्या गुणवत्तेचं जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे समजण्या इतकं ज्ञान त्यांच्याकडे नाहीये. कारण साक्षरता कमी आहे. आणि साक्षरता कमी असेल आणि काही ठिकाणी साक्षरता आहे पण ती व्यवहारात उपयोगात आणता येत नाही. आमच्याकडचे खूप सारे ग्रॅज्युएट आता भारतामध्ये दिसत आहेत, परंतु त्या ग्रॅज्युएट लोकांना शेतात काम कर म्हटलं तरी त्याला ते जमत नाहीये आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काम कर म्हटलं तरी त्याला ते जमत नाहीये. म्हणजे शिक्षण एका बाजूला नाहीये, निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे, दुसऱ्या बाजूला शिक्षण असूनही ते व्यवहारामध्ये उपयोगात आणता येत नाही आणि याच्यामुळे लोकांना हेच कळत नाही की आम्ही कुठलं उत्पादन तंत्र वापरावं. आपल्याला पहा ना, साधं शेतीचं उदाहरण आपण घेऊया. शेती अधिक किफायतशीर करू शकतो जर जगातला इस्रायल सारखा देश, ज्या देशामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे, तो देश जगातला टॉप 1 देश आहे अॅग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये. आणि भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेती आहे, प्रचंड प्रमाणात नैसर्गिक विविधता आहे, पाणी उपलब्ध आहे. वर्षानुवर्ष गेले हजारो वर्ष आमच्याकडे शेती आम्ही करत आलोय, तरी सुद्धा आम्हाला इस्रायल सारखी प्रगती नाही साधता आली. याचं निव्वळ कारण काय? आमच्याकडचं अज्ञान, आमच्याकडची निरक्षरता. आणि याच्यामुळे खरं तर उत्पादन तंत्राची म्हणजे भांडवली उत्पादन साधनांचा वापर कुठं करायचा आहे, श्रमाचा वापर कुठं करायचा आहे, याचं ज्ञानच आमच्याकडे नाहीये. आणि म्हणून भारताच्या किंवा अशा देशांच्या पुढे ज्या अनेक अडचणी, त्यामध्ये पहिलं अडचण ही आहे की तिथली जनता शहाणी नाहीये किंवा जाणती नाहीये असं आपण म्हणूया, तिला ज्ञान नाहीये. ही पहिली समस्या. दुसरं, आणि याचाच फायदा नियोजनकर्ते, धोरणकर्ते घेतात. अडाणी जनता अडाणीच राहिली पाहिजे जेणेकरून आपला स्वार्थ त्यामधून साधता येईल. आणि त्याच्यामुळे काही ठराविक लोकांना उपयोगाला पडेल अशा प्रकारचं धोरण अवलंबून त्यांच्या माध्यमातून राज्यसत्ता आणि आर्थिक सत्ता चालवण्याचं काम हे अनेक देशांमध्ये चाललं आपल्याला बघायला मिळतं. आणि याच्यावरती निरक्षर जनता जी आहे तिला त्यातलं फारसं काय कळत नसल्यामुळे प्रचाराच्या दरम्यान, निवडणुकीच्या दरम्यान जेवढा म्हणून आमच्याकडे प्रचार कानावरती पडतो, आमच्या डोळ्यापुढे दिसतो, तेवढ्या महिन्यापुरता तेवढंच आम्ही विचारात घेतो आणि मतदान करतो. आम्ही लॉंग टर्मचा, दीर्घ कालावधीचा देशाच्या आर्थिक विकासाचा कधी विचार केलाय का? आपण जाणते विद्यार्थी किंवा सज्ञान नागरिक म्हणून आता व्यवस्थेमध्ये वावरतो, आम्ही कधी या गोष्टीचा विचार केला नाही की देशाचे धोरण करते, देशाची लोकसंख्या आणि देशातली एकूण स्थिती विचारात घेता काय धोरण राबवत आहेत आणि काय धोरण असलं पाहिजे, त्यांची दिशा काय याचा आम्ही कधी विचारच केला नाही. हा एक भाग आहे. पुढचा मुद्दा आहे अर्थविषयक साधनांचा अभाव. देशामध्ये ही सगळी माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. काय काय कोणत्या कोणत्या व्यवसायांमध्ये आणि उद्योगधंद्यांच्या मध्ये फायदा आहे त्याची माहिती पोहोचली पाहिजे. नुसती माहिती पोहोचून उपयोग नाहीये, तेथे उद्योगधंदे, तेथे व्यवसाय चालवण्याकरता जी मदत लागणार आहे, म्हणजे आर्थिक मदत असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक सहाय्याची मदत असेल, ही लोकांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आणि त्यामुळे अर्थविषयक साधनं ही लोकांना माहितीच पडत नाही की कुठं माझा फायदा. शेती करावी तर ती कशी करावी, त्याची साधनं उपलब्ध होण्याबरोबर त्याचं मार्गदर्शन किंवा त्याची सहज उपलब्धता ही होत नाही. आणि त्यामुळे उत्पादन तंत्र माहितीच पडलं नाही तर वापरायचा प्रश्नच येत नाही, अशी सगळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. त्यालाच लागून पुढचा भाग आहे तो म्हणजे प्रशिक्षितांचा अभाव. आमच्याकडे तंत्रज्ञान बऱ्याचदा येतं पण वापरावं कसं हेच कळत नाही. अगदी साधी गोष्ट आहे, आमच्या हातामध्ये मोबाईल आहे, इतके चांगले चांगले फीचर्स त्याच्यामध्ये आहेत. आमचा वापर फक्त कशासाठी आहे? व्हॉट्सअप, युट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम एवढ्यासाठी आम्ही विद्यार्थी वापर करतोय. पण याच मोबाईलवरती अनेक असे ऍप आहेत, अनेक असे गेम्स आहेत, अनेक असे पझल्स आहेत
की ज्याच्यामुळे आमचा IQ सुधारू शकतो, ज्याचा उपयोग आमच्या अभ्यासामध्ये होऊ शकतो, ज्याचा उपयोग आमच्या करिअरसाठी होऊ शकतो, आमच्या व्यवसायासाठी होऊ शकतो, घरातल्या उद्योगधंद्यासाठी होऊ शकतो. मात्र याचं ज्ञान आमच्याकडे नाहीये आणि ते ज्ञान घेण्याचा, ते प्रशिक्षण घेण्याचा, एखादी गोष्ट आम्हाला जमत नाही पण ते माहिती करून घेणं, त्याचं प्रशिक्षण घेणं हे आमच्याकडं आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा सुद्धा अभाव हा देशांच्या मध्ये कमी बघायला मिळतोय. भारतासारख्या देशामध्ये सुद्धा व्यावसायिक स्तराचं शिक्षण देण्याकरिता, ते प्रशिक्षण देण्याकरिता पदवी बरोबर आर्ट्सच्या, कॉमर्सच्या, सायन्सच्या आणि कुठल्याही पदवी बरोबर जर त्याला व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं वेगवेगळं आवडीनुसार, जपानची जे टेक्निक आहे, जपानच्या डेव्हलपमेंटचं टेक्निक आपण जर विचारात घेतलं तर लहानपणापासून त्याचा कल बघितला जातो, त्याचा कुठं नेमका त्याचा कल आहे. उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये जिथं त्याला वाव असेल त्या क्षेत्रामध्ये त्याला वाव दिला जातो आणि म्हणून एवढीशे देश हे ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल सुद्धा मिळवतात आणि आपल्याकडे प्रचंड प्रमाणात लोकसंख्या आहे, एखादं सुद्धा गोल्ड मेडल आपल्याकडे येत नाही. ही शोकांतिका आहे. सांगण्यात तात्पर्य काय, औद्योगिक क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, कुठलंही क्षेत्र घ्या, त्या ठिकाणी आवश्यक त्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा अभाव दिसतो. सामाजिक अडथळे तर खूप आहेत. भारतासारख्या देशामध्ये बघितलं तर धर्मावरनं भांडणं आहेत, जातीवरनं भांडणं आहेत, भावाभावांमध्ये भांडणं आहेत, गावागावांमध्ये, राज्यांमध्ये भांडणं आहेत. हा सगळा विषय कशामुळे झाला? एका बाजूला साधनांची उपलब्धता कमी, मागणाऱ्यांची संख्या जास्त, मग तुला मिळतं का मला मिळतं, अशा प्रकारच्या संघर्षातून सामाजिक तणाव वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या कारणांनी वाढलेले बघायला मिळतात. आणि याच्यामुळे होतं काय, आर्थिक विकास राहिला बाजूला, जो झालाय तो आर्थिक विकास, इकडे बॉम्बस्फोट झाला, तिकडे पूर आला, तिकडे दंगल झाली, अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये देशाची जी शक्ती आहे ते तिथं वायाला जाते. आणि या सामाजिक अडथळ्यांच्या मध्ये मग आम्ही ज्या चांगल्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, कोणतं उत्पादन तंत्र आम्हाला चांगलं आहे, आणि हा विचार बाजूलाच राहतो. कारण सामाजिक प्रश्न जेवढे निर्माण झाले की ते आम्हाला त्या चांगल्या गोष्टींचा विचार करायला वेळच देत नाहीये. अशी एक शोकांतिका आपल्या ठिकाणी बघायला मिळते. आणि सर्वात शेवटचा मुद्दा तो म्हणजे विकासाचा दूरदृष्टीचा अभाव. आम्ही फक्त पायापुरता, आजच्या दिवसापुरता विचार करतो, पुढच्या येणाऱ्या महिन्याचा, वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा आम्ही कधीही विचार करत नाही. आणि म्हणून आम्हाला हे कळत नाही की आम्ही लॉंग टर्मचा दूरदृष्टीने विचार केला की नाही बाबा, आम्ही आज जी काही सुरुवात करतोय हे किती काय टिकणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हाला आज कुठलं तंत्र वापरलं पाहिजे, कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे, कुठलं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, भविष्यामध्ये कुठली आव्हानं आहेत, देशातली कुठली आव्हानं आहेत, आमच्या राज्यांमध्ये कुठली आव्हानं आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीची कुठली आव्हानं आहेत. कारण आता तुमचं खेडं सुद्धा जगाच्या बाजारपेठेमध्ये जाऊन उभं राहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमची स्पर्धा ही काही गावातल्या पेठेतल्या आळीतल्या मुलांशी नाहीये किंवा उद्योगांच्या आणि व्यापाराशी नाहीये, जगाची स्पर्धा आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस ही स्पर्धा अत्यंत बिकट होत चाललेली आहे किंवा अत्यंत तीव्र होत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल या स्पर्धेमध्ये, जगातल्या कुठल्याही देशातल्या कुठल्याही व्यक्तीला, उद्योजकाला, व्यापाऱ्याला, व्यावसायिकाला, विद्यार्थ्याला जर टिकायचं असेल तर त्याला स्वतःला समर्थ बनावं लागेल. आणि समर्थ बनण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या अडचणी ज्या ठरतायत ह्याच्यावरती मार्ग काढावा लागेल, ह्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल. अशा पद्धतीचा भाग आपण इथं पाहिल्यानंतर उत्पादन तंत्र, चॉईस ऑफ टेक्निक या प्रकरणाचा हा भाग आपल्या या ठिकाणी संपतो. धन्यवाद. थँक्यू.